हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याबद्दलची सर्वात मोठी 2026 ची एक अपडेट आलेली आहे. थोडीशी दुःखद पण आहे आणि थोडीशी आनंदाची बातमी सुद्धा आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एवढं सांगू शकतो की हा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे कधी भेटणार, कोणाला भेटणार याची आतुरता, उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच पात्र आणि अपात्र बहिणींना लागलेली आहे. यामध्येच लाडक्या बहिणींनो, जे पेंडिंग हप्ते आहेत ते कधी भेटणार आहे, कोणाला भेटणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच अंगणवाडी सेविकांनी जी ऑफलाईन प्रक्रिया सुरू केलेली आहे पडताळणीची, ती कुठे सुरू झाली आहे, कुठे सुरू झालेली नाही, सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की अनेक गोष्टी तुमच्या समोर येणार आहे. बघा, सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींनो, सकाळ न्यूजपेपरची मोठी बातमी. लाडक्या बहिणींची होणार फेर पडताळणी. ई केवायसीमुळे लाभ बंद झालेल्या बहिणींना दिलासा. काय दिल्या सूचना? म्हणजे या ज्या सूचना आहेत सरकारकडनं आलेल्या आहेत, प्रशासनाकडनं आलेल्या आहेत. पण मला एवढंच म्हणायचं आहे, हे जे बोगस सरकार आहे, नालायक सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, मतलबी सरकार आहे, यांनी स्वतः फेसबुकच्या माध्यमातून किंवा ट्विटरच्या माध्यमातून किंवा कशाही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणींच्या ज्याही इश्यूज आहेत त्याला सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे. ऑफलाईन करणं ठीक आहे, मान्य आहे मला की ऑफलाईन तुम्ही कराल, पण ही प्रक्रिया किती दिवस चालेल याच्यावरही आता प्रश्नचिन्ह आहे. जर या सरकारने, या नालायक सरकारने जर ही जी पडताळणी आहे याला जर 4 महिने लावले, तर 4 महिने लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही का? आणि नंतर हा जो नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 महिने प्लस हे 4 महिने, 7 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना भेटणार नाही का? हा सुद्धा देखील मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, सरकारने ऑनलाईन लगेच सुरू करावं, कारण की ऑनलाईन मध्ये जितक्याही बहिणी अपात्र ठरल्या आपापल्या विभागातून करतील. जितक्या बहिणींची तुम्हाला पॉसिबल झालं अंगणवाडी सेविका, नाही पॉसिबल झालं तुम्ही ऑनलाईन, बरोबर? म्हणजे लवकरच काय होईल, प्रोसेस पूर्ण होतील. लाडकी बहीण योजनेनंतर अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः ई केवायसी पूर्ण करूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ई केवायसीमुळे बंद झालेल्या महिलांची प्रत्यक्ष फेर पडताळणी करण्यात येणार आहे. आता सरकारला ही काय होतं की ज्या बहिणींची ई केवायसी चुकली त्या बहिणींसाठी, पण ज्या बहिणींनी ई केवायसी केलीच नाहीये त्या बहिणींसाठी का? याचाही विचार सरकारने करायला पाहिजे. महाराष्ट्राच्या ज्या नवीन उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यांनी सुद्धा महिलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे मॅम, त्यांनी सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि स्वतः आता जे देवाभाऊ म्हणून घेत होते, त्यांनी त्यांच्याकडे वित्त खातं गेलेलं आहे, त्यांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेच्या ज्या स्कीमचा जो निधी आहे तो लवकरात लवकर वितरण करून महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना हा लाभ द्यावा, एवढीच मी त्यांच्या प्रार्थना करतो किंवा रिक्वेस्ट करतो. अन्यथा लाडक्या बहिणींनो, तुम्ही आंदोलनाला तयार व्हा. जर तुम्ही आंदोलन केलं आणि आपल्या आरटीआयच्या माध्यमातून आज आपण सेकंड आरटीआय टाकणार आहे, कारण की आपल्याला रिस्पॉन्स सरकारकडनं मिळालेला नाहीये. तर त्यासाठी लाडक्या बहिणींनो, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा सांगा. ई केवायसी चुकली आहे की ई केवायसी नाही झाली, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून आपला जो लाभ आहे लवकरात लवकर सुरू होतील. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी बंधनकारक केली होती. त्यानुसार ई केवायसी करूनही लाभ मिळाला नसल्याने अनेक लाभार्थ्यांची तक्रार होती. यामध्ये शासन स्तरावर संबंधित लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून महिलांनी अंगणवाडी सेविकाशी संपर्क साधण्यास स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका, डायरेक्ट अंगणवाडी सेविकांशी चर्चा करा, कारण की त्यांच्याकडे याद्या आलेल्या आहेत. समजा त्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर सेकंड यादीमध्ये येईल, पण 100% येणार आहे लाडक्या बहिणींनो. यावेळी महिलांनी अर्ज, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. याला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म म्हणतात, याला प्रतिज्ञापत्र पण म्हणतात. तुम्हाला कुठेही अवेलेबल असेल, कोणी काही सांगत असेल, हाच पाहिजे तोच पाहिजे, काहीच नाही लाडक्या बहिणींनो. तुम्ही तहसीलमध्ये जाऊन त्यांना स्वयं घोषणापत्र मागितलं ते तुम्हाला देऊन देतील, डोंट वरी. किंवा एखाद्या झेरॉक्स सेंटरला जा, तहसीलच्या आजूबाजूला, तिथे तुम्हाला भेटून जातील. अर्ज नंतर आहे कागदपत्राच्या आधारे अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. ई केवायसी करताना अनेक लाभार्थ्यांनी चुकीची माहिती भरली किंवा प्रक्रिया योग्य पद्धतीने न केल्यामुळे मोठ्या संख्येने महिलांचा लाभ बंद झालेला आहे. नंतर लाभार्थ्यांच्या मागणीनुसार शासनाने फेर ई केवायसीचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे पात्र महिलांना पुन्हा एकदा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. लाडकी बहीण योजना पुन्हा प्रभावीपणे राबवली जाणार आहे. यामुळे पात्र महिलांना त्याचा लाभ पुन्हा मिळणार असल्याचे आशेचे वातावरण निर्माण झाले. अगदी बरोबर आहेच, पण सरकारने याबद्दल अजून ठोस पावलं उचलणं गरजेचे आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष पडताळणी दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या निकषांमध्ये जर महिलांचा समावेश होईल, त्यांचा लाडकी बहीण योजनेतील पुन्हा लाभ सुरू केला जाणार आहे. त्यामुळे लाभ बंद झालेल्या महिलांनी विश्वास न ठेवता तत्काळ अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा, ही अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या आजूबाजूच्या ज्या महिला असतील अंगणवाडी सेविका, त्यांच्याशी संपर्क साधा आणि लाडक्या बहिणीनं तुमची जी ई केवायसीची जी चुकली होती त्याची पडताळणी करून घ्या. प्रक्रिया अपूर्ण ठेवणाऱ्यांपुढे अडचणी. ई केवायसी करताना अनेक लाभार्थ्यांनी चुकीची माहिती भरली, तर काहींनी प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे. ज्या बहिणींनी अपूर्ण ठेवलेली आहे किंवा ई केवायसी कंप्लीटच केली नाही, अशा बहिणींसाठी प्रॉब्लेम झालेला आहे. कारण या सरकारने तुमचा जो पैसा आहे निवडणुकीसाठी वापरला आणि आता सरकारला तुम्हाला काही दिवसांसाठी अपात्रच ठेवायचं आहे. म्हणून सरकार ऑनलाईन लवकर सुरू करत नाहीत. कारण जे ऑनलाईन केलं तर मग ज्या बहिणी अपात्र राहिलेल्या आहेत, ज्या बहिणींनी ई केवायसी नाही केली आहे, त्यांना तर ई केवायसी करावं लागेल की नाही? म्हणून लाडक्या बहिणींनो, म्हणून सरकार ऑनलाईन सध्या चालू करत नाहीये, पण लवकरच करेल. लाभार्थ्यांची वाढत्या तक्रारींची दखल घेत शासनाने फी आणि प्रत्यक्ष पडताळणीद्वारे लाभार्थ्यांचा लाभ सुरू करावा सांगितलेला आहे. आणि जर तुम्ही बघितलं असेल की जानेवारीचा लाभ कोणत्या बहिणींना भेटणार आहे, ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार होतो. बघा,
लाडक्या बहिणींनाच मिळणार जानेवारीचा हप्ता. तुमचंही नाव आहे का बघा. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जानेवारीचा हप्ता फक्त काहीच महिलांना मिळणार आहे. काहीच महिलांना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महत्त्वाची बातमी आहे. जानेवारी महिना उलटून गेला तरी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान आता फेब्रुवारीचा जो हप्ता आहे कधी येणार असा प्रश्न विचारत आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता देखील काही महिन्यातच काही महिलांना मिळणार आहे. सर्वांनाच सरसकट ₹1500 मिळणार नाहीयेत. कुणाला योजनेचा लाभ मिळणार हे जाणून घेऊयात आपण इथे. फक्त महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता. हा फक्त के-वाय-सी केलेल्या महिलांनाच मिळणार आहे. ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली त्यांना मिळणार आहे. सर्वात पहिला मुद्दा समजला असेल. ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली. सोबतच तुम्ही जर निकषामध्ये बसाल, कारण की पडताळणी झाली ना. निकषामध्ये बसाल, तरच तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुमची ई-के-वाय-सी झाली आहे आणि तुम्ही निकषामध्ये बसत नाहीये, तर तुमचा लाभ बंद होईल. पहिला मुद्दा. दुसरा, ज्या बहिणींना 18वा हप्ता भेटलेला आहे, ज्या बहिणींना 18वा हप्ता भेटलेला आहे, त्यांनाच लाभ मिळेल. ज्या बहिणींना आतापर्यंत सुरळीत हप्ते सुरू झालेले आहेत, त्या बहिणींना भेटतील का? इट माईट बी पॉसिबल और इट नॉट माईट बी पॉसिबल. म्हणजे काय सर? की याचा अर्थ की जर तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे आणि निकषामध्ये बसलात, तरच तुम्हाला लाभ दिला जाईल. अदरवाईज तुमचा लाभ बंद होणार म्हणजे होणार. ही शोकांतिका आहे या महाराष्ट्रामध्ये. की ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली त्यांचाही लाभ आता जानेवारी महिन्यामध्ये बंद केला जाणार आहे. जर तुम्ही निकषामध्ये बसला नाहीत, तर तुमचा लाभ बंद होईल. बरोबर लाडक्या बहिणींनो? म्हणून बघा किती नालायक, बोगस, ढोंगी सरकार आहे. नोव्हेंबरमध्ये ज्यांची ई-के-वाय-सी चुकली त्यांचा लाभ बंद केला. ज्या बहिणींना ज्या बहिणींची डिसेंबर महिन्यामध्ये ई-के-वाय-सी केली नाही, त्यांचा लाभ बंद केला आणि जानेवारी महिन्यामध्ये ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली, पण आता निकषामध्ये बसत नाहीये, तर त्यांचा लाभ बंद होईल आणि हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. कारण सगळे लोकं त्यांना काय पाहिजे लाडक्या बहिणींनो, फक्त व्ह्यूज पाहिजे. पण मी ते तुम्हाला रोखठोक बोलतोय, की ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली, पण निकषामध्ये बसत असेल, तरच त्यांचा लाभ सुरू राहील. अदरवाईज त्यांचा लाभ सुरू राहणार नाही. ई-के-वाय-सीमध्ये चुका झाल्यानंतर ज्या महिलांचा लाभ बंद केला आहे, त्या महिलांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाते. अंगणवाडी सेविका महिला निकषात बसत आहे की नाही चेक करतात आणि हे प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच महिलांना लाभ पुन्हा सुरू होईल. आता तुम्हीच विचार करा ना, 26 लाख बहिणी अपात्र आहे. की किती दिवस अंगणवाडी सेविका पडताळणी करतील? मागच्या वेळेस 26 लाख झाल्या होत्या. तर ऑलमोस्ट किती म्हणतो तुम्ही 3 महिन्याचा कालावधी गेला. आता 3 महिने तर गेले. इथून सुरू झाली आहे प्रक्रिया कालपासनं आणि एक विचार करा कालपासनं पुन्हा 3 महिने म्हणजे ऑलमोस्ट 6 महिने तुम्हाला पैसे भेटणार नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही आवाज उठवणं, तुम्ही आंदोलन करणं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारला मतच नका देऊ. कारण तुमच्याबद्दल सरकारचं जे मत आहे हे भयंकर वेगळं आहे. तुम्हाला फक्त वोट बँक म्हणून सरकार वापरत आहे. ही के-वाय-सीमध्ये नक्की चूक केली होती? लाडकी बहीण करताना काही प्रश्न विचारले होते. ज्यामध्ये अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली होती. तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी आहेत की नाही? या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर नाही असं लिहायचं होतं. त्यामुळे महिलांचा लाभ बंद झालेला आहे आणि हे सरकारने बोगस आहे. प्रश्नच चुकीचा विचारलेला होता. बरोबर? म्हणून लाडक्या बहिणींनो तुमच्याकडे एवढीच अपेक्षा करतो, की हा जो लाभ आहे आपल्याला ऑलमोस्ट असं म्हणू शकतो, की फेब्रुवारीच्या सेकंड वीकमध्ये भेटण्याची दाट शक्यता आहे. आजची 2 तारीख आहे तुम्ही जर बघितलं असेल या वीकमध्ये तर काही हालचाली दिसत नाहीये. स्वतः अर्थमंत्री जे खातं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडेच आहे. तर मला नाही वाटत या वीकमध्ये काही होईल. पुढल्या वीकमध्ये पण तुम्हाला पैसे भेटण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जानेवारीचा हप्ता कधी भेटू शकतो? फेब्रुवारीच्या सेकंड वीकमध्ये. कोणाला भेटू शकतो? ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली आहे आणि निकषामध्ये बसतील त्या सर्वच बहिणींना भेटतील आणि जी अंगणवाडी सेविका पडताळणी करतील आणि त्यांनी जर पडताळणीनुसार त्या निकषामध्ये बसतात अशाच बहिणींना भेटणार आहे. मग पेंडिंग मिळणार आहे का? तर पेंडिंग लाभ मिळणार की नाही आता आपल्याला याच्याकडे बघावं लागेल. जोपर्यंत आपण आंदोलन करत राहू, आपण आर-टी-आयच्या माध्यमातून लढत राहू, तोपर्यंत थोडीशी आशा आहे. अदरवाईज ती तुम्हाला भेटणार नाही. लाडक्या बहिणींनो, प्लीज तुम्ही नक्की कमेंट करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये, की तुम्हाला लाभ भेटलाय की नाही भेटलेला आहे. सोबतच ही के-वाय-सी झाली आहे की चुकली आहे की नाही झाली हे बद्दल सुद्धा कमेंट करा. कारण की हे सगळे आपल्याला डाटा वापरायचा आहे, जेव्हा आंदोलन किंवा आर-टी-आयला आन्सर येईल तेव्हा. ठीक आहे?